सुनीलजी, माझा आवाज येत असेल आपल्यापर्यंत तर मी माईक ऑफर केलेला आहे. माईक रिक्वेस्ट जर ऍक्सेप्ट केली तर संवाद साधता येईल. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, जय श्रीराम. नमस्कार सुनीलजी. आय एम व्हेरी सॉरी, क्षमा करा, कारण माझ्या मोबाईल मध्ये मुळातच मी स्पीकरचं जे मायक्रोफोनचं बटन ऑफ ठेवलेलं होतं, म्हणून ते मला सेटिंग मध्ये जाऊन करावं लागलं. तेवढ्यात उशीर झाला. सगळ्यांना नाही नमस्कार. हरकत. नमस्कार, जय श्रीराम सुनीलजी. जय श्रीराम. कार्यक्रमाला सुरुवात करतो. सगळ्या लिसनर्स आणि नामांकित हँडल ज्यांनी जॉईन केले त्यांना सगळ्यांना नमस्कार. आज आपल्याकडं जे पाहुणे आहेत ते विशेष आहेत. विशेष या कारणासाठी 1989 मध्ये, म्हणजेच आपल्यापैकी बऱ्याच जणांचा जन्म देखील झाला नसेल, तेव्हा तब्बल 18 दिवस त्यांनी तुरुंगवास भोगलाय, आणि अर्थातच श्रीराम जन्मभूमीच्या कारसेवेच्या आंदोलनासाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तृतीय वर्ष पूर्ण केलेले रामशीला पूजन अंधेरी विभागाचे प्रभारी आणि नॉर्थ ईस्टवर वेगवेगळ्या विषयांवर लिखाण आणि पुस्तकाचं ज्यांचं लेखन झालं आहे. एवढंच नाही तर नॉर्थ ईस्ट भारताला उर्वरित भारताशी वैचारिकरित्या जोडण्यासाठी मी होम इंडिया या संस्थेचे संस्थापक आणि 3200हून अधिक हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणारे असे आजचे पाहुणे आहेत. ज्या काळात ज्या ठिकाणी माणूस पोहोचणं, गाड्या पोहोचणं अवघड होतं, त्या काळात उत्तर पूर्वी राज्यात कमळ, भाजपा व हिंदुत्वाचा विचार रुवून लाल बावट्यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणारा हा मराठमोळा आजचा पाहुणा आहे. एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 2014च्या वाराणसी लोकसभा इलेक्शनचं ज्यांनी कॅम्पेन मुख्यत्वेप्रमाणे हाताळलं, अशा श्री सुनील विश्वनाथ देवधरजी यांचं रावसाहेब कट्ट्यावर मनापासून स्वागत करतो. सुनीलजी, तुम्हाला सांगायला खूप खूप आवडेल की या कट्ट्यावर आलेले तुम्ही पहिले राजकारणी आहात, किंवा कदाचित तुमच्यामधला जो एक स्वयंसेवक आहे, आणि त्यामुळं आमचे सगळी मित्रमंडळी आणि कट्ट्याची लोक भारावली, त्यामुळे आम्हाला तुमच्याशी बोलायचा मोह आवरला नाही. एवढंच सांगायचं तर आमच्यापैकी बरेच जण गणपतीला तुमच्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये घरी आरतीचा प्रसाद घेतलेली आहेत. तुमच्या 2023च्या 14 ऑगस्टच्या स्वातंत्र्यपूर्व संध्येच्या कार्यक्रमात आमचे जोशी काका बावधनला आपल्याशी भेटलेले आहेत. तुमच्या त्रिपुराहून आल्यानंतर गरवारे कॉलेजच्या सभेला धावत पळत जाणारे आमचे मित्र आहेत. तर या कट्ट्याचे तुम्ही ऑलरेडी प्रेमळ मोठे भाऊ म्हणता येईल, कदाचित, मला करेक्ट करा. तर तुम्ही आज आमच्यासाठी वेळ काढलात, त्यासाठी प्रथमतः तुमचे खूप खूप आभार, आणि कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. सुनीलजी, आपला जन्म पुण्याचा आणि शिक्षणही शालेय शिक्षण पुण्यात झालंय, आणि या अनुषंगाने सुरुवातीचे 1-2 प्रश्न, त्यानंतर आपला त्रिपुराचा प्रवास, आणि मग आपण लगेच निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करूत, असा साधारणतः आपला फॉर्मॅट राहील. तर आपल्या सुरुवातीच्या शालेय शिक्षणाबद्दल आणि संघाशी आपला संबंध कसा आला, एक सामान्य संघ स्वयंसेवक ते भाजपचे राष्ट्रीय सचिव, हा लांबचा पल्ला जो आपण अल्पावधीत गाठला, या प्रवासाविषयी आम्हाला काही सांगाल का प्लीज? सर्वांना नमस्कार. मी नारायण पेठेमध्ये दैनिक प्रभात प्रेस आहे, विजय सिनेमा हॉल, ज्याला लिमये नाट्य चित्रमंदिर असं जुनं नाव आहे, ज्याच्यामध्ये मॅटिनीला चांगले जुने चित्रपट लागायचे, मराठी चित्रपट लागायचे. पण नंतरच्या काळात त्याच्यात इंग्लिश चित्रपट जास्त लागायला लागले, आणि त्याच्यामुळे देशभरातनं आलेले जे पुण्यात राहणारी मुलं असतात, त्यांना मी ज्या वेळेला देशभरात भेटलो वेगवेगळ्या राज्यांमध्ये, ओ सुनील जी, हमने पुणे में पढ़ाई की है, सुनील जी वी स्टडीड इन पुणे, तो आपका पुणे में कहाँ घर है? तो मैं बताता था, मी सांगायचो की आपको विजय सिनेमा मालूम है ना, सगळ्यांना माहिती असायचं. तर त्या तो सिनेमा की गली में मेरा घर है, आणि त्या विजय सिनेमाच्या गल्लीमध्ये प्रभात प्रेसच्या तिरकं समोर
गोगटे प्रशाला आणि प्रभात प्रेस यांच्या बरोबर समोर देवधरांचा वाडा, साधारण 125 वर्ष जुना. तिथे माझी आजी आणि तिची 4 मुली, 2 मुलं, आजोबा असे राहायचे. आणि आजी ही कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एका अर्थाने समर्थक झाली. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात वीणा देवधर माझे वडील आणि वसंतराव देवधर माझे काका हे दोघं प्रचंड क्रिकेट खेळायचे. आणि शेवटी एकदा आजी वैतागली आणि तिने त्यांची क्रिकेटची बॅट बंबामध्ये घातली. तो बंब अजूनही मी माझ्या दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू मधल्या घरामध्ये ठेवलेला आहे. तर त्यानंतर त्या मुलांना शाखेत जायची गोडी लागली आणि मग शाखेत जायला लागली आणि त्यांच्यामध्ये एकदम परिवर्तन झालं. आणि माझ्या आजीनी ते तिच्या लक्षात आलं की ही मुलं जिथे शाखेत म्हणून जातात तिथे गेल्यावर त्यांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा व्यवहार याच्यामध्ये एकदम परिवर्तन झालं. म्हणून तिला खूप बरं वाटलं, आपली मुलं शाखेत जायला लागली. आणि मग तिने नेहमीच आपल्या मुलांना एनकरेज केलं. नुसतं तेवढंच नाही, तर आमच्या वाड्यामध्ये काही भाडोत्री ठेवायचे होते, तर तिने अट घातली होती की तुमची मुलं जर संघाच्या शाखेत जाणार असतील तरच तुम्हाला आमच्या वाड्यामध्ये भाड्याने जागा मिळेल, नाही तर मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे अनेक जण जे आमच्या वाड्यात राहिले तेही संघाच्या शाखेमध्ये नियमितपणे जायला लागले. मी नूतन मराठी विद्यालयामध्ये नुमवी मध्ये मी ज्या वेळेला शिकायला आलो, आधी मी प्राथमिक शिक्षण मुंबईत केलं. याचं कारण मुंबईमध्ये अ, वडिलांना महाराष्ट्र टाइम्स मध्ये नोकरी लागली होती. वडिलांची नोकरी जशी जशी लागली तसा तसा मी जात गेलो. लहानपण हे पुण्यात गेलं आणि मग प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. आणि मग वडील पुणे तरुण भारतचे संपादक झाले आणि त्यांच्याबरोबर मला त्यांनी पुण्याला आणलं आणि म्हणून मी नुमवीत आलो. मग नुमवीमध्ये 8वी 9वी 10वीच्या खास करून खूप आठवणी आहेत. पण मी तुम्हाला सगळ्यांना एक खूप मजेदार प्रसंग शेअर करू इच्छितो. 1978 साली नुमवीला 95 वर्ष पूर्ण झाली होती कदाचित. आणि 5 वर्षात शताब्दी वर्ष येणार होतं. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही शाळेसाठी निधी जमा करा म्हणून 20-20 रुपयाची कुपन्स दिली होती, कुपन पुस्तक दिलं होतं आणि एक ब्रोशर दिलं होतं. तर ते ब्रोशर घेऊन मी वडील त्याला दिल्लीला होते, तर आम्ही दिल्लीला गेलो. आणि दिल्लीला एका दिवशी माझी 4 पंतप्रधानांची भेट झाली. गमतीशीर आहे. म्हणजे इंदिरा गांधी त्यावेळेला हरलेली होती, जनता सरकार होतं आणि इंदिरा गांधीला डिप्रेशन आलं होतं. आणि काँग्रेसच्या तिच्या जवळपासच्या लोकांनी रोज 100-200 ची गटागटांमध्ये हजारो लोक रोज सकाळी आणायचे तिच्या बंगल्यावर आणि तिच्याबरोबर फोटो काढायचे आणि तिला हे दाखवून द्यायचे की तुमची लोकप्रियता अजून कायम आहे, तुम्ही नर्वस होण्याचं काही कारण नाही, असा एक सायकोलॉजिकल एक्झरसाइज चालू केला होता. तर त्या टेंटमध्ये आम्ही 25 पुण्यात गेलेले लोक, वीणा देवधर आम्हाला घेऊन गेले. मी इंदिरा गांधी समोर उभा राहिलो आणि तिला मी सांगितलं माझं हिंदी खूप पहिल्यापासून छान आहे. म्हणजे मी राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेच्या हिंदी रत्नपर्यंत सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे आणि त्याच्यामुळे मी शाळेतही हिंदी चांगलं बोलायचो. तो मैं इंदिरा गांधी ला म्हटलं कि मैं नूतन मराठी विद्यालय का छात्र हूँ और हमारे हमारे विद्यालय को 100 वर्ष पूर्ण होने वाले हैं, इसलिए मैं निधि संकलन कर रहा हूँ, तो आप मुझे कुछ निधि दीजिए. तर इंदिरा गांधी मला म्हणाल्या, क्या डोनेशन, हमारे पास कितने लोग आते जाते रहते, हम कैसे हम सबको डोनेशन दे. आणि मग एक फोटो काढला. तर तो फोटो आहे माझ्याकडे आणि त्या फोटोमध्ये मी असा हाफ पॅन्ट मध्ये उभा असलेला 8वीतला मुलगा समोर आहे आणि माझ्या हातात ते कुपन पुस्तक नुमवीचं दिसतं आहे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघायला लागलो तर एका राजबिंड्या तरुण मुलाला 2 कुत्रे घेऊन चाललेल्याला इंदिरा गांधींनी असा हात दाखवला. तर मग मी वडिलांना विचारलं, दादा हा कोण आहे. तर वडिलांनी सांगितलं तो इंदिरा गांधीचा मोठा मुलगा आहे, तो पायलट आहे, त्याचं नाव राजीव गांधी आहे. तर मी असं दुरून त्याला पाहिलं. मग आम्ही सगळे जण गेलो मोरारजीभाई देसाई, देशाचे पंतप्रधान होते, त्यांच्याकडे. आणि मोरारजीभाई देसाईंनाही मी तेच सांगितलं हिंदीमध्ये, मैं नुमवी का छात्र हूँ, शताब्दी आने वाली है, निधी चाहिए. तर त्यांनी देखलं अनदेखल्यासारखं केलं आणि ते फोटो देऊन पुढे निघून गेले. ते एक शब्दही बोलले नाहीत माझ्याशी. पण तोही फोटो आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही अटलजींच्या घरी गेलो, त्यावेळेला ते परराष्ट्र मंत्री होते. अटलजी म्हणजे अटलजी. आणि ज्या वेळेला अटलजींच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि मी बोलायला सुरुवात केली, मैं पुणे के नूतन मराठी विद्यालय का छात्र हूँ
और मैंने हमारे विद्यालय को इस वर्ष, तर त्यांनी माझ्या हातातनं ते नुमवीचं ब्रोशर काढून घेतलं आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. मला मराठी येतं असं म्हणून या वर्षी नूतन मराठी विद्यालयाला 95 वर्षे पूर्ण होत आहेत, असं त्यांनी वाचायला सुरुवात केली. 2 वाक्य वाचली, थांबले आणि म्हणे, हा बोला काय आहे. तर मी त्यांना सांगितलं मला डोनेशन पाहिजे म्हणून. तर त्यांनी माझ्या हातातनं कुपन पुस्तक घेतलं आणि त्यांनी असं ते फडफडवलं असं सगळं हातामध्ये घेऊन, पत्त्याचं कॅट जसं आपण करतो असं, आणि म्हणाले की याच्यातली किती कुपन्स मी घेऊ, मराठीत विचारलं अटलजीने. मी मी मनात विचार केला की यार मी सगळ्यांकडे एक एक कुपन मागतोय, हा कोणीतरी मोठा दिसतोय, तर याच्याकडनं 2 तरी मागावे. म्हणजे त्यावेळेला वचने किम दरिद्रता मला नुमवीमध्ये शिकवलेलं नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर मी 2 मागितली, तर माझे काका वसंतराव देवधर म्हणाले, अरे शहाण्या त्यांच्याकडनं सगळं पुस्तक माग. तर त्यावेळेला अटलजी त्यांना म्हणाले, नाही नाही, अभी मैं सिर्फ 2 ही कुपन दूंगा जो उसने मांगे हैं. आणि मग त्यांनी 2 कुपन घेतली 20-20 रुपयाची आणि काउंटर फाईलवर त्यांनी सही केली. मी एकदम पुण्याला नुमवीत आल्यावर आमचे चंद्रस सर आमचे क्लास टीचर होते. तर वर्ग शिक्षकांना मी ते दाखवलं, तर ते एकदम तोंडाला हात बोटं लावून म्हणाले, ही अटलजींची सही आहे, अटलजींनी 40 रुपये डोनेशन दिलंय. आणि त्यावेळेला मग सगळ्या शाळेला माहिती झालं की देवधरनी देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं 40 रुपये निधी आणला. ही घटना 1978ची आहे. तर अशा पद्धतीने शाळेतल्या अनेक आठवणी आहेत. पण एक गोष्ट जी मी नुमवीच्या शाळेतनं शिकलो, ते आम्ही नुमवीय जे आहोत, आमचं एक ब्रीदवाक्य आहे. ते ब्रीदवाक्य आहे, हाती घ्याल ते तडीस न्या. आणि मग मी ज्या वेळेला माझ्या जीवनामधल्या सगळ्या घटनांकडे बघतो, मग संभाजी सायम शाखेचा मुख्य शिक्षक म्हणून, किंवा कार सेवेचा पहिल्यांदा रामशिला पूजनाचा अंधेरीचा प्रमुख, मग कार सेवेच्या 136 लोकांच्या जथ्याला घेऊन लीड करणारा एक कार्यकर्ता म्हणून, किंवा मग मेघालयामध्ये संघाचा प्रचारक म्हणून, किंवा विद्यानिधी हायस्कूलमध्ये शाळेचा 1 वर्ष शिक्षक म्हणून. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मग ते त्रिपुरा असेल किंवा कुठलीही दिलेली जबाबदारी असेल, हाती घ्याल ते तडीस न्या, हे एकदम माझ्या आचरणामध्ये, मन बुद्धी शरीर आत्म्यामध्ये नुमवीनी बिंबवलेलं आहे. म्हणून कुठलंही काम मी अर्धवट सोडून देत नाही. जोपर्यंत ते काम लॉजिकल एंडला पोचत नाही, म्हणजे तडीस जात नाही, तोपर्यंत मी त्याचा फॉलोअप करत राहतो. तर हे अशा पद्धतीचे माझं बालपण आपल्याला सगळ्या सांगायला मला खूप आनंद वाटतो. महाराष्ट्र मंडळाचा जो स्विमिंग पूल आहे सदाशिव पेठेमध्ये, तिकडे मी पोहायला शिकलेलो आहे. आणि मला तेही आठवतं की त्या महाराष्ट्र मंडळाचं ते डबा लावून पोहायचे, डालडाचा डबा पाठीवर बांधून पोहायचे, पोहायला शिकवायचे. हा, हात मार, पाय मार, आणि मग ते मग डबा काढून घ्यायचा आणि मग दोरी बांधायच्या हातामध्ये. काळजी करू नकोस, दोरी धरले, दोरी धरले, तू हात पाय मार, हात पाय मार. आणि मग ते दोरी कधी फेकून द्यायचे तेच कळायचं नाही, आणि आपण पोहत जायचो. आणि मग त्याच्यानंतर ते विहीर दाखवायला घेऊन जायचे, आणि आम्ही विहीर कुठे 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 विहीर बघेपर्यंत पाठीमागनं जोरदार धक्का द्यायचे आणि विहिरीत पडायचो. कारण विहिरीमध्ये स्वतः उडी मारणं शक्यच नव्हतं. तर ते अशा प्रकारे भीती घालवण्याचं काम महाराष्ट्र मंडळाच्या स्विमिंग पूलमध्ये झालंय. माझे वडील वीणा देवधर हे संघाचे स्वयंसेवक कसे झाले ते तर मी तुम्हाला सांगितलं. पण त्याचबरोबर अप्पासाहेब जे पेंडसे, जे संघाचे प्रचारक होते, आणि देशामध्ये गांधी हत्या झाली, संघावर खोटा आरोप लावला, संघावर बंदी घातली, स्वयंसेवकांनी संघर्ष केला, तुरुंगात गेले, आणि खूप तेजस्वी संघर्ष त्यावेळेला, इव्हन पूजनीय गुरुजी सुद्धा तुरुंगात गेले होते. पण ज्यावेळेला बंदी उठली आणि सगळं नॉर्मल झालं, समाजात नॉर्मल नव्हतं झालेलं, तिरस्कार होता, प्रचंड तिरस्कार होता. असंख्य स्वयंसेवकांची घरं जाळण्यात आली होती, धंदे जाळण्यात आले होते, फॅक्टऱ्या, कंपन्या, दुकानं वगैरे यांना आग लावली होती, कारण ते संघाचे स्वयंसेवक होते. पण त्यावेळेला अप्पा पेंडसे जे संघाचे प्रचारक होते, त्यांनी एक प्रस्ताव मांडला संघासमोर, की आपण आता या देशामध्ये ब्युरोक्रॅट्स निर्माण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण केलं पाहिजे. त्यांना एकत्र करून, टॅलेंटेड मुलं घेऊन त्यांची शाळा चालू करून त्यांना ब्युरोक्रॅट्स बनवून ब्युरोक्रॅसीमध्ये माणसं सोडली पाहिजेत, कारण भविष्यामध्ये देश ब्युरोक्रॅसी चालवणार आहे. त्यावेळेला पूजनीय गुरुजींनी त्यांना सांगितलं की अप्पा, तू हे काम चालू कर, तू स्वतंत्रपणे चालू कर, संघ शाखा चालवेल, संघ आपला फोकस हटू देणार नाही.
आणि त्याच्यामुळे तो निर्णय कसा योग्यच होता, हे आपण पाहू शकतो, की नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केवढा मोठा परिवार स्वयंसेवकांचा उभा केला आणि केवढ्या संस्था ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, त्या संघाच्या शाखेच्या मुशीमधनं लालकृष्ण अडवाणी निघालेत, अटल बिहारी वाजपेयी निघालेत आणि नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांच्यासारखी व्यक्तित्व स्वयंसेवक म्हणून त्या शाखेमध्ये तयार झालेली आहे. पण ज्ञानप्रबोधिनीची स्थापना अप्पा पेंडसेंनी केली आणि त्या ज्ञानप्रबोधिनीच्या स्थापनेमध्ये पहिल्या ज्ञानप्रबोधिनीच्या कमिटीमध्ये जे 7-8-10 लोक होते, बैठकीत जे लोक होते, त्याच्यामध्ये माझे वडील विसूभाऊ देवधर त्या बैठकीत होते. त्यांनी अप्पा पेंडसेंना पूर्ण सहयोग समर्थन आपल्या परीने दिलं आणि नंतर अनेक वर्ष तरुण भारतचे संपादक झाल्यानंतर देखील ते त्या ज्ञानप्रबोधिनीच्या बैठकीमध्ये अपेक्षित असायचे. लहानपणी 8वी मध्ये असताना एकदा माझं शाखेत जोरदार भांडण झालं होतं. म्हणजे शाखेमध्ये जायच्या ऐवजी मी क्रिकेट खेळायला गेलो आणि मग ओंकारेश्वरावरती मित्रांबरोबर आणि मग मला थोडंसं ऐकावं लागलं, की "तू का गेलास तिकडे?" म्हणून. म्हणून मी घरी खोटं सांगायचो आजीला, की मी शाखेत जातो आहे आणि ओंकारेश्वरावर जायचो खेळायला क्रिकेट. मला माहिती नव्हतं संघाचे शिक्षक उलटा संपर्क करतात घरी आणि अ, नाना गोखले म्हणून आमचे शिक्षक होते कबीरबाग शाखेचे. तर ते घरी पोहोचले संपर्क करायला. "अहो सुनील आला नाही शाखेमध्ये." आणि मी गेलो होतो खेळायला आणि खेळून आलो आपला हौदामध्ये हातपाय तोंड धुतले आणि आत येत होतो तर मला आजी समोर बसलेली दिसली. त्या कोपऱ्यात बसलेला नाना दिसत नव्हता. त्या आजीने विचारलं, "काय रे सुनील कुठे गेला होतास?" मी म्हटलं, "कुठे म्हणजे काय? शाखेमध्ये." आणि आत आलो तर एकदम पोटात भीतीचा गोळा आला. कारण डावीकडे तिथे कोपऱ्यात नाना गोखलेला बघितलं. म्हटलं साला बिंग फुटलं माझं. आणि मग मला खूप आजीनी छापलं कारण ती पक्की कट्टर संघवाली होती. तिची इच्छा होती की मुलाला संस्कार मिळावे आणि वडिलांसारखा आणि काकांसारखा हा व्हावा. पण मग मी पण जिद्दीला पेटलो तसा मी हट्टी आहे आणि त्याच्यामुळे मी नाही ते नाही. मग दोघंही जेवलो नाही रात्री. मग शेवटी आजी असते ती नातवासमोर सगळी शस्त्र ठेवून देते. तसं तिने शेवटी "तुम्हाला काय हवं ते करा. जसं वागायचंय तसं वागा." असं सांगून तिने हट्ट सोडून दिला. मग काकांनी, बुद्धिमानीनी, दादांनी मला ज्ञानप्रबोधिनीच्या दलामध्ये घातलं आणि मग मी रमणबागेच्या मैदानावर जे दल आहे, त्या दलामध्ये गेलो. तिथे बहुतेक गुजराती, मोहनराव गुजराती आणि आपल्याबरोबर तिथे आणखीन विकू आम्ही त्याला म्हणायचो. विकू दादा, विवेक कुलकर्णी नाव होतं त्यांचं. आणि हे सगळे इतका धमाल त्या दलामध्ये आम्ही करायचो आणि ते भगव्या आपल्या पिंक रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि पांढरी गांधी टोपी असं घेऊन मी ध्वजनृत्य शिकलेलो आहे. आणि आपला जो अनंत चतुर्दशीला जो मिरवणूक निघते, त्याच्यासमोर ज्ञानप्रबोधिनीच्या दलामध्ये ध्वज घेऊन नृत्य देखील मी केलेलं आहे. हे सगळं करत असताना वसंतराव देवधर माझे जे काका हे अ, अ, ज्यावेळेला ते तरुण होते त्यावेळेला सायकलवरनं जायचे नारायण पेठेतनं. मी पण पुण्यामध्ये सायकलमध्येच फिरलेलो आहे सगळीकडे. आणि आता मी पुण्यामध्ये फक्त बाईक आणि स्कूटीवरच हिंडतो. कारण पुण्यामध्ये हिंडायचं आणि पुण्याचा जर कनेक्ट हवा असेल, लोकांशी कनेक्ट हवा असेल आणि पुणेकरांना जर समजायचं असेल, पुण्याला समजायचं असेल, ते मोठ्या महागड्या गाडीत बसून काळ्या काचा लावून वगैरे ते कधीही कळणार नाही. पुणं कळायचं असेल तर स्कूटरवरच फिरायला पाहिजे आणि मी तसाच फिरतोय. तेव्हा कधीही पुण्यात आल्यावर म्हणजे आत्ता नव्हे, जेव्हा केव्हा पुण्यात यायचो त्यावेळेला मी स्कूटीवर नाहीतर बाईकवर नाहीतर लुना होती वसंतराव देवधरांच्या लुनावर मी फिरलेलो आहे पुण्यामध्ये चिक्कार फिरलोय. मग ती M80 होती त्या M80 वर सुद्धा मी कितीतरी किलोमीटर पुण्यामध्ये इकडे तिकडे केलेलं आहे. तर काका त्यावेळेला सायकलवर जायचा रोज. म्हणजे गंमत नाही, रोज सायकलवर हडपसरपर्यंत जायचं आणि शाखा चालवायची विस्तारक म्हणून. आणि ती शाखा जी त्यांनी चालवली हडपसर, वानवडी या सगळ्या क्षेत्रामध्ये, त्यात बहुजन समाजाचे लोक, सर्व जातींचे लोक त्या शाखेत यायला लागले. काकाचं आणखीन एक वैशिष्ट्य, वसंतराव देवधरांचं एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे ते घोषातले स्वयंसेवक. हरिविनायक दात्ते यांनी अनेक रचना निर्माण केल्यात घोषामध्ये. तर त्या घोषाच्या शाखेतला सगळ्यात सिन्सिअर आणि प्रभावी स्वयंसेवक म्हणजे वसंत देवधर. आणि काही घोषाच्या रचना, शंखाच्या रचना या वसंतराव देवधर आणि हवी दाते यांनी निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो,
देवदत्त नावाची एक शंखाची घोषणा आहे, रचना आहे. ही देवदत्त रचना बनवलेली आहे वसंतराव देवधर आणि हरिविनायक दाते. म्हणून देवधर आणि दाते या दोन नावांना क्लब करून ते देवदत्त असं त्या रचनेला नाव दिलेलं आहे. असे हे वसंतराव देवधर, हे त्यांनी लक्षात आणलं की जोपर्यंत आपण संघाच्या स्वयंसेवकांना स्वयंपूर्ण बनवत नाही, स्वतःच्या पायावर उभं करत नाही, तोपर्यंत लॉंग टर्म ते संघाचं काम करणार नाही. कारण देशभक्ती, राष्ट्रवाद, त्याग, समर्पण हे सगळं बरोबर आहे. पण त्याबरोबर चूलही चालली पाहिजे ना घरातली. आणि म्हणून त्यांनी जनसेवा सहकारी बँकेची स्थापना केली. वसंतराव देवधर हे जनसेवा सहकारी बँकेचे संस्थापक आहेत. ही इज द पर्सन बिहाइंड दॅट बँक. आणि त्यांनी त्या सगळ्या प्रकारच्या जातींमधल्या लोक, म्हणजे मला आठवत आहेत मुरलीधर कचरे, नंतर एक अबनावे म्हणून होते, कितीतरी लोक होते, त्या सगळ्यांना घेऊन त्यांनी अत्यंत सचोटीने ही जनसेवा बँकेची स्थापना केली. वीणा देवधर दिल्लीमध्ये होते 3 वर्ष तरुण भारतचे प्रतिनिधी म्हणून, आणि त्याच्यामुळे राजकीय पुढाऱ्यांमध्ये त्यांची खूप चांगली पकड होती. अब्दुल रेहमान अंतुले त्यांना खूप मानायचे, मुख्यमंत्री होते, मग ते दिल्लीत खासदारही कदाचित होते काही वर्ष. नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या मर्जीतले वीणा देवधर होते. यशवंतराव चव्हाणांचे लेखक होते वीणा देवधर. यशवंतराव चव्हाणांनी पुण्यासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने अनेक डिफेन्स रिलेटेड इन्स्टिट्यूशन्स जर पुण्यात आल्या असतील आज, तर त्याचं श्रेय यशवंतराव चव्हाणांना आहे. आणि यशवंतराव चव्हाणांनी आपलं चरित्र लिहिण्यासाठी वीणा देवधरांना सांगितलं की विसू, तू माझं चरित्र लिही. त्यांना जे काही पुस्तकाचं लेखन करायचं होतं. मग त्यांना वेळ कुठे, ते केंद्रीय मंत्री. मग महाराष्ट्रात आल्यानंतर ट्रेननी प्रवास करत असताना आपल्या ट्रेनमध्ये विसूभाऊ देवधरांना बरोबर बसवायचं, तासनतास बोलायचं, वडिलांनी ते नोट डाऊन करायचे पॉइंट्स आणि खुलवून लिहायचं. अशा पद्धतीने यशवंतराव चव्हाणांची जी पुस्तकं आहेत, त्या 2 पुस्तकांमध्ये वीणा देवधर लेखक आहेत. आणि त्यांचा त्याचप्रमाणे अटलजींबरोबरही खूप मैत्री होती. तर अटलजी देखील वीणा देवधरांना मानायचे. मग तो वशिला लावला वसंतराव देवधरांनी आणि सांगितलं की जनसेवा बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्हाला अटलजी पाहिजे. आणि मग वीणा देवधरांनी त्यांना बोलवलं. आणि त्या कार्यक्रमाचा एक माझ्याकडे फोटो पण आहे. तो फोटो असा आहे की चौथ्या रांगेमध्ये वीणा देवधर बसले होते आणि कार्यक्रम सुरू व्हायचा होता. अटलजी आले, तर स्वाभाविक आहे अटलजींना पहिल्या रांगेमध्ये बसायला जागा होती. तर अटलजी म्हणाले, नहीं नहीं, ओ मैं पीछे संपादक देवधर के साथ बैठता हूं. त्यांनी दादांना पाठीमागे पाहिलं आणि ते 4 रांगा पाठीमागे जाऊन वीणा देवधरांच्या शेजारी बसले, गप्पा मारत होते. तर तो फोटो आहे माझ्याकडे जनसेवा बँकेच्या स्थापनेच्या कार्यक्रमातला. असे असंख्य स्मृती माझ्याकडे आहेत. आणखीन एक विशेष तुम्हाला सांगावंसं वाटतं. माझं आजोळ देखील पुण्यातच आहे. शनीच्या पाराच्या इकडे एका वाड्यामध्ये एक कृष्णाजी केळकर म्हणून माझे आजोबा, आईचे वडील, आणि त्यांना 4 मुलगे. त्याच्यातले माझा सगळ्यात 5 मुलगे. दादा मामा जो होता तो शिरूरला प्राचार्य होता कॉलेजला. दुसरा मामा होता तो लाठी चार्ज मध्ये 1942 मध्ये त्यांनी बलिदान दिलं. तो रॉईस्ट होता. मानवेंद्रनाथ रॉयांचं कम्युनिझम ज्यांनी भारतात आणला त्यांचा अनुयायी होता. त्याच्यानंतरचा मामा खूप मोठा होता, तो आचार्य श्रीपाद केळकर आणि इंदुमती केळकर, हे माझे सख्खे मामा मामी, जे त्या कन्याशाळेच्या समोरच्या मोतीबागेत जो रस्ता जातो, ती जी गल्ली आहे तिथे कदाचित वाघोलीकरांचा वाडा आहे, तिथे ते राहायचे. आणि ते लोहियावादी, समाजवादी, लोहियांचं चरित्र हे इंदुमती केळकर यांनी लिहिलेलं आहे. तर त्यांच्याकडे कित्येक तरी दिवस मी जाऊन राहायचो, गप्पा मारायचो. शाखेत जायला लागल्यावर भरपूर वाद घालायचो, कारण त्याच्या घरी जीजस क्राइस्टचा फोटो होता. त्याला घेऊन मी त्याच्या घरी वितंड वाद केला होता. यार, तुला संभाजी महाराज वाटतो? तर तो त्यांनी मला सांगितलं, तुझ्या हिंदू धर्मात बलिदान दिलेले कोणी आहेत तर सांग, मी फोटो लावतो. मी म्हंटल, मामा तुझ्या घराची भिंत कमी पडेल एवढं बलिदान तत्वासाठी दिलेले लोक आहेत. म्हणजे मी ते समाजवादी असलो तरी 8वी 9वीचा मुलगा मी वाद घालायचो त्यांच्याशी.
असं माझं आजोळ तुम्हाला निळूभाऊ लिमये माहिती असतील, हरिभाऊ लिमये, कॅपिटल जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता सिनेमामध्ये, त्याच्यामध्ये हे होते. हे सगळे माझ्या मावशीचे म्हणजे माझे मावसोबा, मावशीचे मिस्टर हे हरिभाऊ लिमये, त्यांचे सख्खे भाऊ निळूभाऊ लिमये. म्हणजे माझं सगळीकडनं उजवी डावीकडनं सगळं खानदान सगळं पुण्यातलंच आहे आणि त्यांच्याबरोबरचे माझे असंख्य प्रसंग आहेत बालपणाचे. मात्र कॉलेज झाल्यावरती मी गेलो होतो मुंबईला आणि तिथे संघाच्या शाखेत मी सिन्सिअरली जायला सुरुवात केली आणि त्या शाखेतल्या अनुभवांबद्दल मी खूप बोलू शकीन, पण आपला आजचा स्पेस हा थोडा आपण अधिक पुढे राजकीय चर्चांवर करायचा असल्यामुळे मी त्याच्या तुम्ही मला जेव्हा केव्हा वेळ मागाल, मला ज्या वेळेला कळलं की हा एक नॉन पॉलिटिकल आणि स्वयंसेवक हिंदुत्व निष्ठांचा कट्टा आहे, तर माझी आपल्याला विनंती आहे प्रत्येक वेळेला वक्ता म्हणून नाही, तर मला श्रोता म्हणून तुम्ही बोलवा. मी आरामात येऊन बसीन आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळेला तुमचे संवाद मी ऐकीन, तुमच्या गप्पा मी ऐकीन आणि तुमचा एक सदस्य बनून तुमच्याबरोबर या ग्रुपमध्ये मी राहीन. आणि मग ज्या वेळेला मी संघाचं काम करता करता 85 साली प्रथम वर्ष माझं झालं ते नाशिकला उंटवाडीमध्ये पेठे हायस्कूल आहे. नाही, माझं प्रथम वर्ष रोह्याला झालं. पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या बंगल्यावरती म्हणजे घरावरती विहिरीवर अंघोळ करायला मी 20 दिवस जायचो. कारण त्या प्रथम वर्षामध्ये त्या जागेमध्ये रोह्याला पाणी नव्हतं. द्वितीय वर्ष माझं 40गावला झालं आणि ते अभूतपूर्व अविस्मरणीय असं द्वितीय वर्ष होतं. त्याच्यावर एक दिवस वेगळा तुम्ही 1 तासाचा स्पेस ठेवा. फक्त माझं द्वितीय वर्ष, ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी बौद्धिक विभागाचे प्रमुख म्हणून गुजरातमधनं आलेले होते, प्रचारक म्हणून. त्याच्यानंतर माझं तृतीय वर्ष 1988 साली झालं, ज्या तृतीय वर्षामध्ये केशव संघ निर्माता या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. आता आपले जे राष्ट्रीय सहमहामंत्री संघटन शिवप्रकाशजी, जे महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आहेत, ते आणि मी आमचं तृतीय वर्ष एकाच वेळेला झालेलं आहे. त्याच 88च्या तृतीय वर्षात आम्ही एकत्र होतो. मग तृतीय वर्ष झाल्यानंतर मी MSc B.Ed केलं. 2 वर्ष अस्मिता विद्यालय नावाच्या एका संघाच्या अनएडेड शाळेमध्ये 300 रुपयात नोकरी केली. त्याच्यानंतर विद्यानिधी हायस्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली आणि त्या 1 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये तारे जमी परच्या पेक्षा बेहतरीन चित्रपट बनवू शकतो. एखाद्याकडे 50-60 कोटी तुमच्यापैकी असेल तर सांगा, मी तुम्हाला चांगलं स्क्रिप्ट देईन. त्या शाळेमध्ये मी काय केलं, म्हणजे जी मुलं म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळेमधनं प्रमोट करत करत 7वी पर्यंत पोचायची आणि मग त्यांना 8वी साठी कुठल्या तरी प्रायव्हेट एडेड शाळेमध्ये ऍडमिशन मिळायची आणि मग ते 8वीतच फेल होऊन जायचे कारण त्यांचं गणित आणि सायन्स कच्चं असायचं. अशा विद्यानिधी हायस्कूलच्या मराठी मीडियम मध्ये मी शिक्षक म्हणून लागलो, जिचा मॅक्झिमम रिझल्ट 19% लागला होता. 100पैकी 19 पास व्हायचे. तिथे मी चॅलेंज घेतलं आणि मी सांगितलं यांचा मी 100% रिझल्ट लावून दाखवतो एका वर्षामध्ये. आणि जो काही तो मी 1 वर्षात प्रयोग केलाय त्या शाळेतल्या त्या वर्गाची मी शाखा लावायला सुरुवात केली. निवासी वर्ग घेतले, उत्सव घेतले, अभ्यासिका चालू केली, घर घर संपर्क केला. त्यांच्यामध्ये त्या काळामध्ये 10वी मध्ये को एज्युकेशन मध्ये दुनियाभरचे अफेअर्स होते. ती सगळी अफेअर्स तोडायला लावली त्यांना. अभ्यासाकडे फोकस दिला. त्यांच्या पालकांचं मोटिवेशन केलं. खूप काही केलं. आणि शेवटी 90% रिझल्ट लागला त्या वर्गाचा 10वीचा. म्हणजे 19% ते 90%. हाती घ्याल ते तडीस न्या. त्याच्यानंतर मग आणि मी राजीनामा दिला. त्या शाळेतले लोक भयंकर चिडले, तू 1 वर्ष आलास इकडे, एवढं प्रचंड काम केलंस आणि तू चाललास कुठे? मी म्हटलं मी प्रचारक चाललोय. आणि संघाने मला नॉर्थ ईस्ट मध्ये प्रचारक पाठवलं. अशा पद्धतीने मी शिलाँगला जाऊन पोहोचलो. शिलाँगमध्ये रस्त्यावर वॉल रायटिंग होतं एका चर्चवर, स्टॉप ट्रीटिंग अस लाईक अन इंडियन कॉलनी, वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ऍक्सिडेंट, इंडियन डॉग्स गेट लॉस्ट. अशा प्रकारचं एक भयंकर वातावरण पूर्वांचलातल्या सर्व राज्यांमध्ये, प्रचंड दहशतवाद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर सोडूनच द्या. म्हणजे तिथे कोणाला कळलं की हा RSSचा प्रचारक आहे तर 7 दिवसामध्ये त्याच्या डेड बॉडी मिळेल, असं नागालँड, मिझोराम, मेघालय राज्यांची परिस्थिती होती. त्या मेघालयामध्ये मी 91 ते 98 8 वर्ष प्रचारक राहिलो आणि त्या काळामध्ये मी 6,500 ख्रिश्चनांना
शुद्धीकरण करून पुन्हा त्यांच्या परंपरागत हिंदू उपासना पद्धतींमध्ये आणलेलं आहे. 6,500 आणि ते 8 वर्षामध्ये ख्रिश्चॅनिटीच्या हॉटस्पॉट बाले किल्ल्यामध्ये जाऊन केलेलं जे हे काम आहे, याच्यामध्ये असंख्य सुरस आणि तुम्हाला ज्याला इन्स्पायरिंग म्हणू, प्रेरणादायी अशा असंख्य घटना आहेत, की ते सगळे कसे परत आणले आणि त्याच्यासाठी काय काय पापड बेलावे लागले. त्याच्यासाठी वेगळे तुम्ही एक 7-8 स्पेस करू शकता, तास दीड तासाचे. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आई वडील खूप वयस्कर झाले होते, काका वयस्कर झाले होते. एक मुलगा म्हणूनही कर्तव्य असतं. म्हणून मी संघाला विनंती केली, की मी 8 वर्ष जरी नॉर्थ ईस्टमध्ये काम केलं असलं, तरी आता मला, कारण त्यावेळेला मोबाईल्स नव्हते ना. लँडलाईन फोन पहिले 2 वर्ष तर संघ कार्यालयातही भाड्याची जागा, एसटीडी कॉल बुक करायचा. बुक केल्यानंतर त्याच्यानंतर अ, म्हणजे मी कुठेतरी प्रवासाला गेलेले असणार. म्हणजे आईशी बोलायचं असं ठरवल्यानंतर माझं प्रत्यक्ष बोलणं होण्यामध्ये 3 दिवस जायचे. आणि आपण सगळे पुण्याचे आहात बहुतेक. रावसाहेब हे सगळे पुण्याचे आहेत ना, जितके अधिक तर? बहुतांश पुण्याचे आहेत सुनीलजी, आणि आम्ही थट्टेने नेहमी पुण्याची, जे नॉन पुणेकर आहेत ते थट्टा करतो. त्या अनुषंगाने एक प्रश्न तयार केला होता, पण तुम्ही आता मला एवढा समृद्ध इतिहास सांगितला तर माझी जीभ कचरतीये. पण तरी मी थोडी हिंमत करून विचारतो प्रश्न तुम्हाला. हम्म. तर आम्ही असं ऐकलंय की पुण्याबाहेर गेलेल्या पुणेकराला सुद्धा परत पुण्यात आल्यावर त्याचं नागरिकत्व, पासपोर्ट सिद्ध करावा लागतो, कारण पुणेकर हे टायटल सहजासहजी पुणेकर देत नाहीत कोणाला. त्यासाठी काही, म्हणजे समजा रविवारी मिसळचे फोटो टाकणं, असं आहे, चितळेच्या मी संघाचा भाकरवडीची स्वयंसेवक आहे पंचाहत्तर. रावसाहेब. तुमचं नाव मला माहिती नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि संघाने आम्हाला सांगितलेलं आहे, नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते बने विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता. सिंहाला परिचयाची, कॅम्पेनिंगची जरूरत पडत नाही. स्वतः ज्या वेळेला चालायला सुरुवात करतो जंगलातनं, तो जंगलाचा राजा म्हणवला जातो. त्याला इलेक्शन लढावी लागत नाही. आणि त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची चिंता नाहीये. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, की पुण्यातनं बलिदान दिलेल्या एका प्रचारकाबद्दल मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय. प्रमोद नारायण दीक्षित हे कुमठेकर मार्गावरती जो स्वीट होम आहे, त्याच्या समोरच्या वाड्यात राहणारा एक तरुण संघाचा स्वयंसेवक बनला आणि त्याला ईशान्य भारतामध्ये, आसाम राज्यामध्ये प्रचारक पाठवला. आणि तो इतका तेजस्वी तरुण होता, MSc झालेला, आणि त्यांनी 10 वर्ष प्रचंड काम केलं. त्याच्या कामावर मी कधीतरी तासभराचा वेगळा स्पेस करीन. आणि मग एक दिवशी बरपेटा संघ कार्यालयामध्ये ज्या वेळेला तो होता, आणि त्यावेळेला युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचं आंदोलन चालू होतं, आसामला वेगळा देश बनवण्याचं, आणि त्यासाठी त्यांनी शेकडो लोकांच्या हत्या केल्या होत्या. आणि संघाला धमकी दिली होती की भारत माता की जय म्हणणारं संघटन आम्ही इथे चालू देणार नाही. आणि सगळ्या प्रचारकांना लाईफ थ्रेट होता. 91ची गोष्ट आहे. तर काही 2-3 तरुण आले बरपेटा कार्यालयामध्ये आणि म्हणाले, प्रमोद जी कौन है? प्रमोद जी म्हणाले, मैं हूं प्रमोद. तर ते म्हणाले, हमको थोड़ा RSS के बारे में बात करना है. तर प्रमोद जी म्हणाले, या ना कार्यालयामध्ये. असं म्हणून त्यांची पाठ फिरली आणि ते बैठक कक्षाकडे घेऊन जायला लागले. त्या 2 मुलांनी बंदुका काढल्या आणि धडाधड त्यांच्यावर गोळ्या घातल्या आणि पुण्यातनं गेलेल्या एका त्यागी तपस्वी युवकाची आसाममध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली. प्रमोदजींची विशेषता होती, ते दर 3 महिन्याला न चुकता रक्तदान करायचे. आणि त्यांनी 1000 लोकांची एक ब्लड ग्रुप डिरेक्टरी, त्या काळामध्ये ज्याला इंटरनेट नव्हता आणि ब्लड ग्रुप डिरेक्टरीची प्रचंड आवश्यकता हॉस्पिटल्सना आणि पेशंट्सना पडायची, त्या काळामध्ये हजारो लोकांची गुवाहाटी कार्यालयामध्ये ब्लड ग्रुप डिरेक्टरी बनवली होती प्रमोद दीक्षितांनी. आणि गुवाहाटीत कोणालाही रक्त लागलं की केशवधाम कार्यालयात लोक फोन करायचे. अशा प्रमोद दीक्षितांचं सगळं रक्त दहशतवाद्यांनी एका दिवसात काढून घेतलं. सांगण्याचा मुद्दा असा, वडील तरुण भारत मुंबईचे संपादक होते आणि तरुण भारतला फ्रंट पेज वरती बातमी आली, प्रमोद नारायण दीक्षित यांची हत्या. आणि लोकसत्तामध्ये वगैरे नेहमी, लोकसत्ता तेव्हापासूनच असं आहे, आतल्या पानात कुठेतरी छोटीशी चौकटीत बातमी होती, संघाच्या प्रचारकांची हत्या म्हणून. आणि मग त्यावेळेला अ, अ, वडिलांनी तो पेपर आईपासून लपवला, कारण मला प्रचारक म्हणून आसामला जाऊन, नॉर्थ ईस्ट मध्ये जाऊन फक्त 15 दिवस झाले होते आणि प्रमोद दीक्षितांची हत्या झाली. म्हणून वडिलांनी पेपर लपवला. पण आईच्या हातात लोकसत्ता लागला, तिने ती छोटी बातमी पाहिली, ती रडायला लागली.
तिने वडिलांना सांगितलं, मला तातडीने मुकुंदराव पणशीकरांना सांगा, मला सुनीलला फोन करायचा आहे. आणि मग 7 दिवस लागले मेसेज मिळून आईला फोनवरती बोलायला. आईला मी समजावलं, तू काळजी करू नकोस, मी सुरक्षित आहे. पण आई काही ऐकायला तयार नाही. मग तिने एक पत्र लिहिलं. पत्रामध्ये तिने खूप मिनतवाऱ्या केल्या. तू काहीही कारण काढ आणि तू परत ये. महाराष्ट्रात येऊन वाटेल तितकं प्रचारक म्हणून कुठेही काम कर. तिथे त्या पूर्वांचलात वगैरे जाऊ नकोस. म्हणजे आईनी पत्रात असं नाही लिहिलं, तू घरी परत ये म्हणून. तिने सांगितलं, की तू महाराष्ट्रात कुठेही प्रचारक म्हणून राहा. आणि मग ते पत्र वडिलांकडे दिलं. वडिलांना सांगितलं, तुम्हीही लिहा मी जे लिहिलंय ते. वडील म्हणाले, ऑफिसमध्ये जाऊन लिहितो. वडील स्वयंसेवक पक्के. ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी आईच्या पत्राच्या पाठीमागे 4 ओळी लिहिल्या आणि त्या 4 ओळींमध्ये त्यांनी 4 वाक्य लिहिली, जी 4 वाक्य तुम्हाला मी सांगतो. त्यांनी मला असं लिहिलं, की आईनी जे काही पत्रात लिहिलेलं आहे, ते कुठल्याही माऊलीची भावना आहे. पण मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन, की आम्हा दोघांचं शिल्लक राहिलेलं आयुष्य तुला मिळो. पण लढाईवर गेलेल्या मुलाला परत ये असं मी सांगणार नाही. तुझा दादा. आता असंख्य लोक मला विचारतात, की इतके वर्ष तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये दहशतवादाच्या छायेखाली काम केलं. कोणती शक्ती तुमच्या पाठीमागे होती? काय असं कारण होतं, की ज्याच्यामुळे तुम्ही काम करू शकलात? तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला हा विश्वास, की संपूर्ण देश आमच्या पाठीशी आहे. भले मी शिलाँगमध्ये एकटा फिरतो आहे, पण माझ्या पाठी कोट्यवधी स्वयंसेवकांची शक्ती आहे. हा पहिला विश्वास. आणि दुसरं, अशा आई-वडिलांचा आशीर्वाद, की जे धोक्यामध्ये जीव असताना देखील मुलाला सांगतात, "तू परत येऊ नकोस." याच्यातनं शक्ती मिळते. आणि तिसरी गोष्ट, आपल्या डोळ्यासमोर काम करणारे एवढे सारे अधिकारी, तेही त्यांची घरदारं सोडून आलेले आहेत. त्यांच्यापैकी काही जणांच्या आधी हत्या झालेल्या आहेत. आणि मग जर आपण पतद्वेष काय सुनीलजी, आवाज गेलाय असं वाटतंय मला. खडकवासला तुम्हाला आवाज येतोय? नाही नाही, आवाज येत नाही. आवाज गेला. सुनीलजी, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. खडकवासला, तुम्ही संपर्क साधताय का एकदा नंबरवरती प्लीज? ठीक ठीक. त्यांना कळवा, आवाज येत नाहीये. मग वाटलंच सॉरी, तर. मी क्षमा मागतो आपल्या सगळ्यांची. आवाज येतोय का? आता येतोय सर, मला आता आवाज येतोय अमित आपला. मालवीयचा अर्जंट फोन आला होता, म्हणून मी अटेंड केला. मी दिल्लीत आहे आता, तर मी क्षमा मागतो. मी पुन्हा चालू करतो. तर या सगळ्या परिस्थितीत काम करत असताना ते कशा पद्धतीने 6,500 लोक पुन्हा स्वधर्मात आले, इट इज डिफरंट टॉपिक. पण मी संघाकडे विनंती केली आणि मी पुन्हा महाराष्ट्रात आलो. मग मी 1 वर्ष नगर जिल्हा प्रचारक होतो. मग मी 1 वर्ष पुणे विभाग प्रचारक होतो. त्यावेळेला मोतीबाग माझं केंद्र होतं. 1 वर्ष त्यापूर्वी 1998-99 पूर्वांचलाची माहिती सांगण्यासाठी महाराष्ट्र प्रांताचा प्रवास संघाने माझा ठेवला. त्याच्यात 2000 व्याख्यानं माझी झाली. आता आजकाल पुण्यात फिरताना मला असंख्य लोक भेटतात महाराष्ट्रातली, आणि ते सांगतात, की अहो सुनीलराव, तुमचं 98 साली हिंगोलीत आम्ही भाषण ऐकलं होतं, ते कळमनुरीमध्ये ऐकलं होतं, ते औराद शहाजानेमध्ये ऐकलं होतं, तिकडे चिपळूणमध्ये ऐकलं होतं, वेंगुर्ल्यात ऐकलं होतं. कितीतरी लोक भेटतात. त्यावेळेला पुण्याचे एक चंद्रकला प्रकाशन आहे, त्यांनी पूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन असं माझं पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या 11 आवृत्त्या गेल्या होत्या. आणि ते खूप त्यावेळेला मराठी भाषेमध्ये नॉर्थ ईस्टची समस्या सांगणारं त्या काळामध्ये ते एकमेव पुस्तक होतं. पण आज मी आपल्या सगळ्यांना अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो, त्या पुस्तकामध्ये ज्या समस्या मी नॉर्थ ईस्टच्या लिहिल्या होत्या, 9 वर्ष मोदी सरकारमध्ये, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 90% समस्या पूर्णपणे संपुष्टात आलेल्या आहेत. आणि आता 10% ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या मोदी 3.0 मध्ये पूर्ण होतील. आणि मोदी 3.0 पूर्ण बहुमताने येणार, याच्यावरती काल संध्याकाळी देशाच्या 4 राज्यांच्या जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये तिकडचं काम आटपून मग नगर, पुणे, सोलापूरमध्ये प्रचारक, मग मुंबईमध्ये गोरेगाव विभाग प्रचारक आणि त्याच्यानंतर मग मी प्रचारक जीवनातनं मुक्त झालो, थांबलो आणि घरी परत आलो. घरी परत आल्यावर मी होम ट्युशन्स करायला सुरुवात केली. इन्कम माझं काही नव्हतं. मग हळू-हळू कोचिंग क्लास एका माननीय संघचालकांनी सांगितलं, "तू आमचा विभाग प्रचारक होतास आणि घरोघरी जातोस, ट्युशन घ्यायला आम्हाला बरं वाटत नाही. माझ्या कोचिंग क्लासमध्ये येऊन तू तुझी स्कूल अकॅडमी चालू कर." आणि माझं एकूण बोलणं चांगलं आहे हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि त्याच्यामुळे मी शिकवतो पण चांगलं. मॅथ्स, सायन्स वगैरे माझी खूप हातोटी आहे शिकवण्याची. आणि खास करून जॉमेट्री खूप छान शिकवायचो, कारण ते कठीण असायचं. आणि मला कधीही चांगलं ज्यांना हुशार मुलांना शिकवायला मला कधीच आवडलं नाही. मी नेहमी मुलं जी नापास व्हायची त्यांना शिकवायचो, चॅलेंज म्हणून त्यांना पास करून दाखवायचो. असे माझे असंख्य विद्यार्थी आहेत, की ज्यांना मी पास करून दाखवलेले आहे. अगदी फर्स्ट इयर बी-कॉमला मॅथेमॅटिक्स देखील मी शिकवलेलं आहे. आणि मग कोचिंग क्लासमध्ये पैसे मी भरपूर कमवले. कोचिंग क्लासमध्ये पैसे चांगले मिळतात. मी चांगला पैसा कमवला. पण माझ्या मनात समाधान नाही लाभलं. कारण पैशामध्ये मी कधीही समाधान मानलं नाही. आजही मानत नाही. कारण माझा पिंड समाजकार्य करण्याचा आहे, जनतेसाठी काम करण्याचं आहे, संघटनेचं काम करण्याचं आहे. आणि त्याच्यामुळे मी माय होम इंडिया या नावानी एक देशव्यापी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनची स्थापना केली. 18 वर्षाच्या या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचा उद्देश हा नॉर्थ ईस्टच्या लोकांना देशभरामध्ये आपलेपणा देणं, ह्युमन फिलिंग देणं, एका देशाची भावना देणं एवढाच होता. कारण पूर्वांचलात प्रचारक असताना माझ्या लक्षात आलं, की पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोरमध्ये आलेल्या वाईट अनुभवांमुळे ही मुलं परत गेल्यानंतर देशद्रोह्यांच्या जाळ्यामध्ये सापडतात. त्यांच्या षडयंत्राचा हिस्सा बनून काम करतात, भारतविरोधी बनतात. त्यांना जर पुण्यात आत्मीयता दिली, तर ते असे होणार नाही. दिल्लीत आत्मीयता दिली तर होणार नाही. म्हणून माय होम इंडिया इज टू गिव्ह ह्युमन फिलिंग टू नॉर्थ ईस्टर्न पीपल, दोज हू आर स्टेइंग, रिसाइडिंग अक्रॉस द कंट्री. आणि इट इज अ सक्सेसफुल एक्सपेरिमेंट. 18 वर्षांनंतर आज 1,25,00,000हून नॉर्थ ईस्टच्या मुलांना 10,000 केडर असलेल्या माय होम इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हेल्पलाईन दिलेली आहे. संकटाच्या प्रसंगामध्ये मदत केलेली आहे. त्यांचं जीवन त्या त्या शहरांमध्ये सुसह्य केलेलं आहे. गणेशोत्सवाला घराघरांमध्ये पुण्यामध्ये बोलवलेलं आहे. दिवाळीच्या फराळाला बोलवलेलं आहे. त्यांचे सण आम्ही इथे साजरे केलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन अशी मुलं होती. त्यांना ख्रिसमसमध्ये देखील आम्ही बोलवून त्यांना करंजी खायला घातली. आणि अशा सगळ्यांना ह्युमन फिलिंग दिल्यावरती ते परत गेल्यानंतर ईशान्य भारतामध्ये कणखरपणे भारताच्या बाजूने उभी राहिले. असे असंख्य उदाहरणं मी आपल्याला सांगू शकीन, त्याची आत्ता वेळ नाही. पण एखादा मिझोरामचा डेव्हिड हा एखाद्या कुलकर्ण्यांच्या घरी गेलेला असतो दिवाळीला आणि कुलकर्णी मावशी त्याला तेल रगडून छानपैकी उटण वगैरे लावतात. लहान मुलं फुलबाजीनी ओवाळतात, अंघोळ घालतात. फराळाला बसलेले असताना त्याला ज्यावेळेला तो आईला फोन लावतो मिझोराममध्ये, त्यावेळेला तो आपल्या आईला सांगतो, "मॉम, धिस इज द हॅपीएस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ." त्यावेळेला मिझो नेशनच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्या कोसळून पडतात. आणि अशा पद्धतीने हजारो लोक माय होम इंडियानी जोडलेले आहेत. त्याचबरोबर एक घटना घडली. मेघालयातनं एका मुसलमानांनी पळवून आणलेल्या मुली खोटं सांगून हाऊसकीपिंगसाठी नेतो म्हणून आणि वेश्यागारात सोडण्यासाठी त्या मुलींनी आपली सुटका करून घेतली. 3 दिवस व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्यावेळेला, छत्रपती शिवाजी असावं कदाचित, टर्मिनसवर फिरत होत्या. त्यांना रेल्वे पोलिसांनी आणून मुंबईच्या बालगृहामध्ये सोडलं, उमरखाडीच्या. आणि त्यांना सोडवण्यासाठी आम्ही गेलो त्यावेळेला लक्षात आलं 150 मुली आत बंद आहेत आणि तिकडचे अथॉरिटी त्यांचे आई वडील ट्रेस करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. कारण मुलं असली तर त्यांना पैसे मिळतात. 18 वर्षांपर्यंत मुलांना तिथेच डांबून ठेवतात आणि 18 वर्षानंतर अनाथ बनून ती मुलं बाहेर पडतात. त्यांना नाव आठवत नाही, गाव आठवत नाही, भाषा विसरतात, आई वडील विसरतात. आई वडील नाद सोडून देतात. वर्षाला 1,00,000 मुलं भारतातनं गायब होत आहेत किमान. आणि अशी 1,500 बालगृह आहेत, ज्याच्यामध्ये लाखाहून अधिक मुलं आहेत, ज्यांना सोडवून त्यांच्या घरी पाठवता येतं, पण तो प्रयत्न कोणी करत नाही. हे लक्षात आल्यावर मी माय होम इंडियाचा सपनो से अपनों तक हा प्रोजेक्ट 2012 मध्ये लॉन्च केला. आणि बालगृहात जाणं, मुलांचं काउन्सिलिंग करणं, आई-वडिलांना ट्रेस करणं,
चिल्ड्रन वेलफेअर कमिटीच्या लीगल प्रोसिजरला पूर्ण करून मुलाची कस्टडी आई वडिलांकडे देणं, हे काम आम्ही गेली 11 वर्ष करतो आहे. आणि 11 वर्षात 3,500 हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याचं पवित्र कार्य सपनों से अपनों तक प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी माय होम इंडियाच्या ट्विटर हँडलला फॉलो करा, त्याची हिस्ट्री बघा. तुम्हाला रोज 1-2 मुलं ही कुठनं तरी सोडवलेली, त्यांच्या आई वडिलांच्या हातात दिलेली, हे तुम्हाला त्यांचे फोटो ब्लर केलेले ट्विट बरोबर बघायला मिळतील. मी या सगळ्या सेवा कार्यांबद्दल सांगत नाही, कारण तेही खूप सांगण्यासारखं आहे. 18 वर्षांसाठी आपल्याला साधारणपणे 36-37 तासाचे स्पेस करावे लागतील. अँड एव्हरी स्पेस विल बी इन्स्पायरिंग, इंटरेस्टिंग, मोटिवेटिंग आणि तुम्हाला काहीतरी काम उद्युक्त करतील काम करायला. तुम्ही देखील माय होम इंडियाला व्हॉलंटिअर होऊ शकता. याच्यानंतर माझं हे सगळं काम नितीन गडकरींनी बघितलं. नितीन गडकरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे राजनेता आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं, सुनील, हे जे काम तू करतो आहेस, 100 वर्ष एनजीओ करत बसलास तरी तू ते काम करू शकणार नाहीस. जे राजकारणामध्ये जाऊन तुला जर चांगली पोझिशन मिळाली तर तू 5 वर्षात करून दाखवशील. आणि त्यांचं म्हणणं मला पटलं. पण राजकारणात जायचं तर राजकारण खूप बदनाम होतं. मनोहर पर्रीकर आणि नरेंद्र मोदींच्या पर्सनॅलिटींनी मी खूप प्रेरित होतो की राजकारणात राहून तुम्ही स्वच्छ राहून काम करू शकता. आणि म्हणून मी नितीन गडकरींना मी म्हटलं की मी येतो आणि मग नॉर्थ ईस्ट इंडिया संपर्क सेल नावाचा एक सेल गडकरींनी स्थापन केला. आणि 2010 मध्ये मी ऑफिशियली भारतीय जनता पार्टीचा ऑफिस बेअरर झालो. मी सुरुवातच नॅशनल लेवलला केली. मी नॅशनल कन्व्हेनर झालो नॉर्थ ईस्ट सेलचा. आणि नॉर्थ ईस्ट सेलचा कन्व्हेनर म्हणून मी काय काय कामं केलेली आहेत याच्यावरती आपण 7-8-10 वेगळे स्पेसेस करू शकतो. कारण त्यात खूप सुंदर गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या. सुषमाजींबरोबर कशी कामं केली, अडवाणीजींबरोबर, अरुण जेटलींबरोबर केलेले कार्यक्रम, असंख्य हेल्पलाईन कशी दिली, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन कसं भाजपच्या कार्यालयामध्ये नॉर्थ ईस्टच्या पॉप्युलेशनला बोलवून आज अनेक ऑफिस बेअरर्स नॉर्थ ईस्टच्या राज्यांच्या बीजेपी मध्ये आहेत, जे माय होम इंडियाचे कार्यकर्ते होते आणि ते नॉर्थ ईस्ट मध्ये जाऊन बीजेपीचे ऑफिस बेअरर्स झाले. अशा पद्धतीने ज्यावेळेला मी नॉर्थ ईस्ट सेलचं काम केलं तर पक्षाचं काम करताना असाइनमेंट मिळते. तशी मला पहिली असाइनमेंट मिळाली गुजरात इलेक्शन मध्ये 2007 मध्ये. त्यावेळेला मी माय होम इंडियाचं काम करत होतो. मोदींनी बोलवून घेतलं, 2 सीट दिल्या होत्या खेडा जिल्ह्यामध्ये. ते एक महुधा आणि एक नडियाद, एक जिंकलो एक हारलो. मग त्याच्यानंतर 2012 मध्ये मोदींनी बोलवून घेतलं. ते माय होम इंडियाच्या वन इंडिया अवॉर्ड फंक्शनला आले होते. ते त्यांनी भाषण ऐकलं आणि त्यांना वाटलं की इस बंदे में कुछ थोडा बहुत दम है, म्हणून त्यांनी सांगितलं की तू गुजरातमध्ये ये इलेक्शनचं काम करायला. 6 महिने आधी त्यांनी मला एका अर्थाने काँग्रेसच्या गडामध्ये प्लॅन्ट केलं दाहोदमध्ये. आणि त्यांना हवा तसा रिझल्ट मिळाला. तिथेच अमित भाई शहांची माझी ओळख झाली. कारण ते त्या दाहोद जिल्ह्याचे प्रभारी मंत्री होते, म्हणून त्यांना खडानखडा माहिती. अमित भाई असा माणूस आहे की त्याला खडानखडाच माहिती असते. त्याला याच्यापेक्षा कमी जास्त काही नसतंच त्या माणसाच्या जीवनामध्ये. आणि मग त्या दोघांनाही माझं काम करणं आवडलं. आणि म्हणून पहिल्यांदा ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसी लढायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी 2 सुनील अपॉइंट केले. एक गुजरातचे सुनील ओझा, ज्यांचं दुर्दैवाने 4 दिवसांपूर्वी निधन झालंय, ते बिहारचे सहप्रभारी होते. आणि दुसरे सुनील देवधर. सुनील ओझांकडे त्यांनी पॉलिटिक्स दिलं, म्हणजे सगळं त्या वाराणसी लोकसभेमध्ये कोण कोण जातीगत वोट्स आहेत, कोण बसपाला तोडून आणायचंय, कोण सपावाल्याला तोडून आणायचंय वगैरे, हे सगळी कामं सुनील ओझा पाहत होते. आणि मी संपूर्ण वाराणसी लोकसभेचं बूथ यंत्रणेपासून ते वरपर्यंतचं संघटन हँडल केलं. 2 महिने आधी मी जाऊन तिकडे काम केलं. 50 कार्यकर्ते बाहेर जाऊन मी लावले होते. 2 महिन्यापासून ते काम करत होते. मोदी जिंकले ते मोदींच्याच कर्तृत्वामुळे जिंकले. आम्ही आपले काम सगळे कार्यकर्ते करतात तसं तळागाळात काम केलं. अमित भाई राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांनी माझं अनेक वर्षांपासून स्वप्न होतं की मला नॉर्थ ईस्टचं एखादं राज्य भाजपचं काम करायला प्रभारी म्हणून द्या. सुषमाजींनी सुद्धा प्रयत्न केले की मला काही एखादं राज्य मिळावं. गडकरींनी प्रयत्न केले. पण काही ना काही राजकारणामध्ये लोक येत असतात आडवे, आणि त्याच्यामुळे होत नसतं. फायनली अमित भाई ज्यावेळेला अध्यक्ष झाले
त्यावेळेला त्यांनी मला त्रिपुरा राज्याचा प्रभारी 2014च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नियुक्त केलं. मी त्रिपुरामध्ये गेलो. पहिल्या दिवशी पाहिलं तर 76 वर्षाचा प्रदेश अध्यक्ष, 56 वर्षाचा प्रदेश संघटन मंत्री आणि 4-5 लोकांची भाजप NGO सारखं काम, आणि समोर कम्युनिस्ट पार्टी प्रचंड, अतिप्रचंड, माणिक सरकार, एक प्रचंड यशस्वी आणि ब्ल्यू आईड बॉय ऑफ ऑल कम्युनिस्ट तुकडे तुकडे गँग ऑफ दिस कंट्री, आणि 21 वर्षाचं त्यांचं राज्य. काँग्रेस त्यांना हटवण्यामध्ये विफल, आणि भाजप कधीही एक नगरसेवक देखील त्रिपुरामध्ये निवडून आला नव्हता. लेटेस्ट झालेल्या असेंब्ली इलेक्शन मी येण्याच्या आधी 2013 मध्ये 60 पैकी 50 जागी भाजपनी कॅन्डिडेट दिला. 49 कॅन्डिडेट्सची अनामत रक्कम जप्त झाली. एक माणूस अनामत रक्कम वाचवू शकला, आणि त्या परिस्थितीत मला तिथे पाठवलं. तुम्ही एक वेगळा स्पेस, 7-8 स्पेस घेऊ शकता. त्रिपुरामध्ये मी काय काय केलं. त्रिपुरामध्ये खूप जमिनीवरती काम करण्याचं मला सौभाग्य मिळालं. बंगाली भाषा शिकलो. माझ्या नावाने अत्यंत खोट्या बातम्या येतात की त्यांनी बीफ खाल्लं. मी आयुष्यात कधीही गोमांस खाल्लेलं नाही, स्पर्श केलेला नाही, आणि भविष्यात करणार देखील नाही. हा, पण मी पोर्क खाल्लं. जनजातींकडे गेलो त्यावेळेला ते जसं जेवतात तसं जेवायचं, त्यांच्यासारखं राहायचं, आणि त्याच्यामुळे मी जरूर त्यांच्या बरोबर राहून ते जे जेवतात ते जेवलेलो आहे, आणि असंख्य प्रयोग केले. तुम्ही माझे सगळे फोटो बघितले तर माझ्या गळ्यामध्ये नेहमी एक उत्तरीय असतं, एक उपर्ण असतं, आणि ते खूप आकर्षक असतं. ते उत्तरीय जे आहे ते त्रिपुराचं आहे. ते त्रिपुरामधल्या जनजातींमध्ये त्याचा 5 लाखाचाही टर्नओव्हर नव्हता पूर्ण राज्यामध्ये, कारण ते लुप्त झालेलं होतं. त्याच्यातले काही त्यांचा सण बिण असला तर ते लोक घालायचे. मला सिम्बॉलिझम कळतो. राजकारणामध्ये सिम्बॉलिझमचं खूप मोठं महत्व असतं. आणि मग ज्या वेळेला क्या हुआ? नहीं रहने दो, बाद में. तर त्या याच्यामध्ये मी काय केलं, या हा जो उपर्ण आहे त्याला रिसा म्हणतात कॉकबोरो जनजातीच्या भाषेमध्ये. तो मी घालायला सुरुवात केली. भाजपवाल्यांना कंपल्सरी केलं, त्रिपुरा भाजप सगळ्यांनी ते उत्तरीय घालायचं. रस्त्यावरनं फिरताना ते उत्तरीय दिसले की ट्रायबल जो भाजपमध्ये नाहीये त्याला वाटायला लागेल ही माझी पार्टी आहे. त्रिपुरामध्ये 20 ट्रायबल रिझर्व्ह सीट्स आणि 15 सीट्स जिथे ट्रायबल डिसाइडिंग फॅक्टर, म्हणजे 60 पैकी 35 जागांमध्ये तुमच्याकडे जनजातीय नाही तर तुम्ही जिंकूच शकणार नाही. तुम्ही कसलं राज्य जिंकणार? आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जाण्यासाठी त्यांचं हृदय जिंकणं आवश्यक आहे हे ओळखून मी उत्तरीयाला पॉप्युलर केलं, आणि हळूहळू इतकी मोठी त्या उत्तरीयाची मान्यता निर्माण झाली. सगळे भाजपवाले घालायला लागले. एकदा मी एअरपोर्टवर बसलो होतो तर एक ट्रायबल युवा माझी सेल्फी घ्यायला आला. सेल्फी घेतल्यावर म्हणाले, सुनील जी आप हमको बहुत अच्छे लगते हैं. म्हटलं का? ते म्हणाले की ये आप जो स्टॉल पहनते हैं ना, उत्तरीय पहनते हैं, ये हमारे राज्य के मुख्यमंत्री ने 22 साल में एक दिन भी पहना नहीं है, लेकिन आप पहनते हैं, हमको बहुत प्राउड फील होता है. आणि मग बिप्लब देब, प्रतिमा भौमिक सगळ्यांनी ते उत्तरीय रेग्युलरली वापरायला सुरुवात केली. आज आपल्या सगळ्यांना मी सांगतो, आज त्या उत्तरीयाचा त्रिपुरासारख्या छोट्या राज्यामध्ये टर्नओव्हर हा जवळजवळ 20 कोटी रुपयांचा आहे. जो 5 लाखाचा होता तो 20 कोटीचा आहे. आज बंगाली लोक सुद्धा लग्नामध्ये दरवाजावर वेलकम करण्यासाठी ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला हे उत्तरीय त्यांना एकमेकांना ते घालतात. पंतप्रधानांनी त्रिपुरा जिंकल्यानंतरचे जे पार्लमेंट सेशन होतं त्याच्यामध्ये ते उभे राहिले स्वतः, आणि त्यांनी अनेक जणांना उत्तरीय घालून स्वागत करायला सुरुवात केली. नरेंद्र मोदीजींचे 2018च्या आधीचे फोटो तुम्ही बघा आणि 2018 त्रिपुरा विजयानंतरचे फोटो तुम्ही बघा. उत्तरीय त्यांनी अनेक आधी घातलेली आहेत, पण नॉर्थ ईस्टचं उत्तरीय त्यांचा प्रचंड फेमस फोटोग्राफ आहे, ज्याला मास्क सारखा त्यांनी उत्तरीय बांधलेलं आहे. तो मणिपूरचं उत्तरीय आहे. तर नॉर्थ ईस्टचं उत्तरीय घालून नॉर्थ ईस्टच्या जनतेचं हृदय जिंकलं पाहिजे हा मेसेज द्यायला मी त्रिपुरातनं सुरुवात केली. आणखीन एक छोटासा मी माझा केलेला प्रयोग सांगतो. प्रयोग 100 आहेत, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. भारत माता तुम्ही सगळी जण
बघता, भारत मातेचा फोटो सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही लावता. आपण भारताला आई मानतो. आता ही जी भारत माता आहे, ही साडी घातलेलीच का? या देशामध्ये असंख्य लोक आहेत ज्यांच्या महिलांच्या पोशाखामध्ये साडी नाहीये. आणि त्या राज्याच्या मुलांमध्ये जर त्या भारत मातेला आईशी कनेक्ट करायचं असेल, तर त्या साडीनी कनेक्ट नाही होणार. नॉर्थ ईस्ट मध्ये 200हून अधिक जनजाती आहेत. सगळ्यांच्या महिलांचे ड्रेस टोटली वेगळे आहेत. प्रत्येकाचे वेगळे आहेत. प्रत्येक महिलेचा ड्रेस दुसरीपासून वेगळा आहे. त्याचं डिझाईन वेगळं आहे आणि असे 200 वेगळे महिलांचे पोशाख आहेत. म्हणून मी जनजातीय पोशाखातली भारत माताची कन्सेप्ट आणली आणि सगळ्यात पहिल्यांदा हे जे आर डी बर्मन, एस डी बर्मन आहेत ना, हे बंगाली नाही आहेत, बंगालचे नाही आहेत, हे त्रिपुराचे ट्रायबल आहेत. देव बर्मा ट्राईब आहे आणि त्या देव बर्मा ट्राईबच्या भारत मातेचा मी पहिल्यांदा एका महिलेला बोलवलं दिल्लीच्या माझ्या कार्यालयामध्ये. तिला संपूर्ण ड्रेस घालून हातात तिरंगा पकडून दिसायला बरी होती, तिचा मी फोटो काढला आणि तो पॉप्युलर केला त्रिपुरामध्ये. देव बर्मा भारत माता, चकमा भारत माता, जमातिया भारत माता, रियांग भारत माता. इंडियन एक्सप्रेसनी फ्रंट पेज वरती स्टोरी केली. त्रिपुरा बीजेपी ट्राइंग टू वू ट्रायबल वोट्स बाय गिव्हिंग अटायर ऑफ ट्रायबल लेडीज टू भारत माता वगैरे. त्यांचं चालू मीडियाला काहीतरी पाहिजेच असतं. तर अशा पद्धतीने जनजातीयांचं हृदय जिंकण्यासाठी असंख्य प्रयोग केले. 20 सीट्स ट्रायबल रिझर्व्ह सीट्स हे सगळे सीपीएम जिंकायचे, कारण काँग्रेसनी कधीच जनजातींमध्ये जाऊन काम केलं नाही. 20 सीट ते जिंकायचे आणि 10 शेड्यूल कास्ट सीट ते जिंकायचे रिझर्व्ह सीट. म्हणजे 30 जागा सीपीएमच्या नक्की. 60ची असेंब्ली, 4-5 जरी बाकी जागा जिंकल्या तरी त्यांचं सरकार. 35 वर्ष हा तमाशा चालला होता. 35 वर्ष. 5 वर्षांचा एक ब्रेक घेतला मध्ये. काँग्रेसचं एक डिझास्टरस गव्हर्नमेंट आलं होतं, जे नरसिंह राव सरकारला स्वतःलाच बरखास्त करावं लागलं होतं. म्हणजे काँग्रेसच्या केंद्र सरकारनी काँग्रेसचं स्वतःचं राज्य सरकार बरखास्त करण्याची नामुष्की आलेली आहे त्रिपुरा काँग्रेसच्या 5 वर्षाच्या. त्याच्या आधी 10 वर्ष कम्युनिस्ट, नंतर 25 वर्ष कम्युनिस्ट, अशी 35 वर्ष हा तमाशा चालला होता. ट्रायबल आणि शेड्यूल कास्ट रिझर्व्ह सीट या सगळ्या सीपीएमच्या. मला पत्रकार विचारायचे, সুনীল দা আপনি কিভাবে এখানে কাজ করতে পারবেন? এখানে যদি ট্রাইবেলের মধ্যে শিডিউল কাস্ট সমাজের মধ্যে যখন আপনার কাজ থাকবে না, তো কিভাবে আপনি এখানে জিততে পারবেন? मी त्यांना सांगितलं की मी सीपीएम ला शून्यापासनं गिनती शिकवीन. आज जे ते 30 पासनं गिनती चालू करतायत ना, 30 जागा आमच्या आणि नंतर 1 2 3 4. तर त्यांना मी सांगितलं, मी तुम्हाला शिकवीन, 1 पासनं अंकगणित शिकवीन. आणि तुमच्या माहितीसाठी एकच गोष्ट सांगतो, 2018 मध्ये ज्या वेळेला त्या त्रिपुरामध्ये 3/4 बहुमताचं भाजपचं सरकार बनलं, जिथे एक नगरसेवक निवडून आला नव्हता, जिथे 1.24% वोट शेअर होता भाजपचा, तो अलायन्स बरोबर 51% झाला, ज्याचं वर्णन नरेंद्र मोदीजींनी 0 ते शिखर केलं. आणि पुन्हा एकदा नुमवीचं ब्रीदवाक्य हाती घ्याल ते तडीस न्या पूर्ण झालं होतं. त्या त्रिपुरामध्ये या 30 जागांपैकी 27 जागा भारतीय जनता पार्टी जिंकली. 20 ट्रायबल रिझर्व्ह जागा आणि 10 शेड्यूल कास्ट रिझर्व्ह जागा, ज्या कम्युनिस्टाला आपला बालेकिल्ला वाटायचा, त्या 30 जागांमधल्या 27 जागा बीजेपी जिंकली. मुळासकट कम्युनिस्ट पार्टीला उखाडून फेकून दिलं आणि नरेंद्र मोदीजींच्या करिश्म्यामुळे, अमितभाई शहांच्या प्रचंड तल्लख चाणक्य नीतीमुळे आणि त्रिपुराच्या कार्यकर्त्यांनी मार खाऊन बलिदान देऊन दिलेल्या कामामुळे त्रिपुरामध्ये भारतातलं एक राजकीय वंडर साकार झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी इलेक्शन झाल्या. माझ्याकडे काही जबाबदारी नव्हती, अनेक इंटरनल कारणं आहेत, पण आपण 33 जागा घेऊन पुन्हा जिंकलो. नंतर 2 बाय इलेक्शन मध्ये जिंकलो. आता आपल्या 34 जागा आहेत. आणि त्याच्यामुळे त्रिपुरामध्ये आता कम्युनिस्ट कधीही परत येणार नाहीत, एवढी किमान गॅरंटी मी आपल्या सगळ्यांना देऊ शकतो. मग मला अमित भाईंनी सांगितलं की तू आता जरा दक्षिणेकडे जा. सुरुवात केली आणि गेली 5 वर्ष मी आंध्र प्रदेश बघत होतो. 5 वर्ष राष्ट्रीय सचिव होतो
यावर्षी त्यांनी मला राष्ट्रीय सचिव ठेवलं नाही. स्वाभाविक आहे. 11 कोटीची पार्टी आहे. 2-2.5 कोटी ऑफिस बेअरर्स आहेत देशभरामध्ये. हजारो लोक असे आहेत की जे राष्ट्रीय पदाधिकारी बनू शकतात. सगळी जण बनलेच पाहिजे असं काही जबरदस्ती नाहीये. आज मी होतो, उद्या दुसरा कोणीतरी आहे, परवा तिसरा कोणीतरी असेल. पदानी माणूस मोठा होत नाही, कर्तृत्वानी मोठा होतो. हे संघाने शिकवलेलं असल्यामुळे पद असल्या नसल्यानी मला काही त्याच्यामध्ये फार फरक पडत नाही. काम करण्यामधनं कोणीही कोणाला मुक्त करू शकत नाही याच्यावर माझा विश्वास आहे. मग मी एक निर्णय घेतला स्वतःचा की मी 1985 पासून ते 2023 पर्यंत फक्त ऑर्गनायझेशनचं काम केलं. संघाने सांगितलं, भाजपनी सांगितलं म्हणून पुण्यातनं बाहेर जाऊन काम केलं. आता पुण्यामध्ये राहून देशाचं राजकारण करायचं असा मी स्वतःचा एक व्यक्तिगत निर्णय घेतला. ज्या पुणेकराला माझा पासपोर्ट व्हिसा बघायचा असेल, प्रूफ पाहिजे, त्यांनी स्वतः येऊन बघावे. पण मी पुण्यामध्ये डेडिकेटेड राहून काम करणार आहे. कुठलंही पद मिळो न मिळो, आणखीन कुठलीही जबाबदारी मिळो न मिळो, पुणेकरांमध्ये राहून काम करून देशाचं काम तर देशाचंच करायचं. देशाच्या खाली बोलायचंच नाही, पण काम पुण्यामध्ये राहून करायचं आहे. म्हणून आजकाल माझा मुक्काम पोस्ट पुणे असतो. हा तुमच्या सगळ्यांच्या पहिल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर. आता या 4 राज्यांमध्ये जे निवडणुका झालेल्या आहेत याचे निष्कर्ष काय आहेत? याचे निष्कर्ष डबल इंजिन सरकार ज्या वेळेला चांगलं काम करतं त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट मध्य प्रदेशाची सगळीकडे हायलाइट करावी लागेल. ती गोष्ट म्हणजे आपला वोट शेअर 8% वाढलेला आहे. जवळजवळ 8% एका निवडणुकीमध्ये, ज्या राज्यामध्ये 20 वर्ष तुमचं सरकार आहे, 20 वर्षाच्या सरकारमध्ये तुमचं जर 8% वोट वाढतात, अँटी इन्कम्बन्सी सोडा, तिथे प्रो इन्कम्बन्सी आहे, जबरदस्त प्रो इन्कम्बन्सी आहे. म्हणून काँग्रेस जिथे जिथे इन्कम्बंट होता ते अँटी इन्कम्बन्सीने हरले आणि जिथे भाजप होता तो प्रो इन्कम्बन्सीने जिंकला. ही विशेषता आहे. आणि नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांना भारतीय जनता पार्टीच्या तळागाळाच्या कॅडरनी खालपर्यंत उतरवण्याचं जे काम केलं त्याचा हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. तेलंगणामध्ये आपलं 1 सीट होतं, त्या 1 वरनं 8 वर गेलो आहोत. 10% वोट वरनं 7% वोट वरनं जवळजवळ दुपटीपर्यंत 13 पर्यंत आपण पोहोचलेले आहोत. हा खूप मोठा विजय आहे. आणि तेलंगणामध्ये राज्य पार्ट्यांना हरवणं कठीण असतं, काँग्रेसला हरवणं कुठेही सोपं असतं. त्याच्यामुळे तेलंगणा लवकरच आपला आहे, आंध्र प्रदेशही आपला होणार आहे. अण्णामलाई तमिळनाडूमध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे दक्षिण दक्षिण म्हणून जी नाटकं चाललेली आहेत ही येणारी 4-5 वर्ष थोडी बहुत चालतील, पण पंचायत से लेकर पार्लमेंट तक भारतीय जनता पार्टी 100% भाजपाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. हे मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो, गॅरंटी देतो. फक्त आपण सगळ्यांनी प्रचंड काम केलं पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही फक्त मोदींची जरूरत नाहीये, त्यांची तर अजिबात नाहीये. भारतीय जनता पार्टीची मात्र जरूरत नाहीये, ही सगळ्या देशाची आवश्यकता आहे. आपण कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही, आपण कुठेही गाफील राहून चालणार नाही. अरे वा, 3 राज्य जिंकलो, आता 24 तर आहे, अब की बार 400 पार. ठीक आहे, 400 पार, काम करा. आपण जिथे राहतो, आपण जे काही करू शकतो त्याच्यातलं बेस्ट या देशाला देण्याचा प्रयत्न करा. मोदींना देणं म्हणजे देशाला देणं आहे, कारण तो माणूस देशासाठी जगतो आहे. माझ्या जीवनाचा कण कण, आयुष्याचा क्षण क्षण हा देशासाठी असं म्हणणारा तो माणूस आहे. आणि त्याच्यासाठी जीवापाड मेहनत करून आपण सगळीजण कार्य करूया, एवढंच आज मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. सुनीलजी, गेल्या 50 वर्षांचा, त्याहून अधिक काळाचा दैदिप्यमान असा प्रवास तुम्ही अत्यंत प्रभावीपणे सांगितलात. सगळे थक्क आहेत. तेलंगणाबद्दल आपण बोललात आणि आंध्राचे आपण प्रभारी होतातच आणि आपले काही व्हिडिओ पण पाहिले. आम्ही आमचं जेव्हा छोट्या लेवलवरती अनालिसिस केलं तेव्हा आम्हाला असं जाणवून आलं की तेलंगणामध्ये काही असे लोक आहेत जे ऑन पेपर जरी धर्म हिंदू असला तरी प्रॅक्टिकली ते तिथे कन्वर्ट आहेत आणि त्यांचा राजकारणावरती वेगळा प्रभाव पडतो.
तर आपण तिथे वैयक्तिकरित्या फिरताना आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये कन्व्हर्जनचा मुद्दा पाहिला असेल. यावरती आपण काही तुम्ही सांगू माझा शकाल का? सगळे ट्विट्स बघा, सगळे फेसबुक लाईव्ह बघा. मी आंध्रचा प्रभारी सहप्रभारी असताना प्रचंड कुठाराघात रिलिजियस कन्व्हर्जनवर केलेले आहे. माझी अत्यंत ज्याला म्हणायचं की ज्वलंत भाषणं तुम्हाला रिलिजियस कन्व्हर्जन वरती, जगनमोहन रेड्डी सरकारवरती केलेले हल्ले हे तुम्ही फेसबुक लाईव्ह वर ऐकू शकता. आणि हा तेलंगणा आंध्रचा प्रश्न नाही, सगळ्या भारताचा प्रश्न आहे. कारण कन्व्हर्ट झाल्यानंतर बेनिफिट्स मिळवण्यासाठी ते सर्टिफिकेटवर हिंदू लिहितात आणि चर्चमध्ये जाऊन सगळं काही करत असतात. याच्यामध्ये खटले चालवले आहेत. याच्यावरती आपण पुरावे जमा करून एकेकाचं ज्यावेळेला रिझर्वेशन रद्द करत जाऊ, त्याच वेळेला याला आळा बसेल. याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न आहे, ज्या प्रतिसाद आलेला आहे त्यामधून. जीवावर बेतलेला एखादा प्रसंग यासाठी विचारतोय, कारण इथे आमचे जे मित्र आहेत सोशल मीडियावरती थोडं कुठे खुट्ट वाजलं की जीवानिशी ऑनलाईन भांडायला जातात. मग असं झालं तसं झालं. पण आपण जो पूर्ण त्रिपुरा, मिझोरम, नागालँड आणि त्या भागातला जो इतिहास सांगितला, पावलोपावली धोका असताना जर कळालं तर 7व्या दिवशी डेड बॉडी स्वयंसेवकाची होईल अशी परिस्थिती असताना, या अनुषंगाने काही मार्गदर्शनपर एखादा किस्सा सांगू शकाल का प्लीज? असा किस्सा आहे, स्वतःचं उदात्तीकरण असेल, त्याच्यामुळे मी सांगू इच्छित नाही. धन्यवाद सर. हरकत नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधल्या निकालांचा प्रभाव 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक चांगलं ग्राउंड तयार झालंय असं म्हणता येईल का सर आपल्याला? किंवा या झालेलंच आहे. निर्विवाद झालेला आहे. या 3 राज्यांच्या निवडणुकांमधल्या विजयांनी संपूर्ण देशभरातल्या भारतीय जनता पक्ष आणि प्रखर राष्ट्रवादी अशा सगळ्या लोकांचं मॉरल प्रचंड हाय झालेलं आहे. प्रचंड हाय झालेलं आहे. जे थोडं कर्नाटकाच्या अमित जी ये काका हलवाई की बहुत स्वादिष्ट मिठाई है. तर हे जे आहे मॉरल वाढलेलं आहे प्रचंड. कर्नाटकामध्ये ते थोडं डाऊन झालं होतं आणि एकूणच हे सगळे तुकडे तुकडे गँग आणि मीडिया आणि आजकाल काँग्रेस आणि त्यांची पिलावळ ही खूप ऍक्टिव्ह आहे सोशल मीडियावरती नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रचंड जे हे होतं काय डिमोरलायझेशन युवा पिढीचं होतं. त्याच्यामध्ये हा एक असा बूस्टरचा झटका दिलाय या रिझल्ट्सनी. जसं आपलं मॉरल वाढलेलं आहे, त्यांचे सगळ्यांचे मॉरल्स चकनाचूर झालेत, खल्लास. म्हणजे ते इतके फ्रस्ट्रेट आहेत सगळे. आणि एका मोठ्या मराठी ट्विटर हँडल्सची एक लिस्ट सगळीकडे फिरते आहे की यांचं अरण्य रुदन, यांचं रडणं आणि यांचे तर्क वगैरे बघा तुम्ही जरा. त्याच्यामुळे डेफिनेटली याचा मोठा परिणाम होईल. संपूर्ण भारतीय जनमानसावरती याचा परिणाम होईल. मोदींशिवाय पर्याय नाही हे अनेक जे फ्लोटिंग वोटर्स असतात त्यांच्या लक्षात येईल. आपलं वोट वाया कशाला घालवावाले जे लोक असतात त्यांच्या लक्षात येईल. आणि या एका विजयामुळे, आणि आपण नाही ना, मीडियाच्याच आपल्या विरोधकांनी सेमीफायनल म्हणून प्रचार केला. आपण कधीच सेमीफायनल म्हटलं नाही. आता सेमीफायनल आपण जिंकलो ना, त्याच्यामुळे त्यांची गोची झाली. मराठी गोची शब्दाला हिंदी इंग्लिश मध्ये कुठलाही पर्यायी शब्द नाही. नक्की सर. सर बरं, माझ्याकडे आता पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळे मी रजा घेऊ इच्छितो. आणि तुम्ही पुन्हा बोलवा ना, येईन ना मी पुन्हा. सर आज आपण 200-250 लोकांना गेली 1.5 तास जे मंत्रमुग्ध केलंय, यासाठी कोणत्या शब्दात आभार मानावे हे कळत नाही. परंतु ज्याप्रमाणे आपण अटलजींचा किस्सा सांगितला, त्याचप्रमाणे मीही हे गौरवचिन्ह नेहमीच सांगेल की माझा थेट संवाद झाला सुनीलजींसोबत. आणि ही भावना घेऊन, तुमच्या वेळेचा मान राखून, तुमच्या पाहुण्यांसाठी आज आपण इथे रजा घेऊयात. पण आम्ही आपल्याशी जोडल्या गेलो आहोत ही भावना आमच्यासाठी खूप मोठी आहे. भारताच्या या परिस्थितीसाठी, चांगल्या परिस्थितीसाठी जबाबदार माणसाशी आमचा थेट संवाद झाला, यासाठी आम्ही स्वतःला नशीबवान समजतो सुनीलजी. आपले खूप खूप आभार. आपण आपला अमूल्य वेळ रावसाहेब आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, माझं हे जे सुनील विश्वनाथ देवधर मराठी ट्विटर हँडल आहे, याला आपण सगळ्यांनी लाईक करावं, याच्यावरती संपर्कात राहावं, याच्यावर मेसेज टाकावा.
आणि माझ्या संपर्कात राहा. माझा मोबाईल नंबर मी सगळ्यांना देतो. आपण SMS आणि WhatsAppच्या माध्यमातून कधीही माझ्याशी संपर्क करू शकता. मी आपल्या सगळ्यांशी जरूर पर्सनली संवाद करीन, भेटीन तुमच्या शहरात आल्यावर. मला लोकांना भेटायला आवडतं, लोकांशी बोलायला आवडतं आणि माझा नंबर 7030 006644 हा धर्मेंद्र सिंग राजपूतला मी SMS बॉक्समध्ये नंबर टाकायला सांगतो. 7030 006644. प्युअर मराठीत सांगायचं असेल तर 7030006644. कळलं मराठीमध्ये सगळ्यांना? आणि अजून एक महत्वाची सूचना, माय होम इंडिया या सरांनी जे उल्लेख केलाय त्याचा हँडल या स्पेसच्या वरती पिन केलंय. तर माझी सगळ्या लिसनर्सला विनंती आहे त्या हँडलला प्लीज लाईक करा, फॉलो करा आणि सरांच्या जास्तीत जास्त संपर्कामध्ये राहता यावं याची सोय स्वतःची करा. सुनीलजी खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस आमचा अत्यंत सुंदर झाला. आपल्या वेळेसाठी आपले मनापासून आभारी आहोत आणि येणाऱ्या काळात आपल्याशी जोडलेलेच राहूत. संदीप कुलकर्णी सारख्या काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही पर्सनली मला जरूर प्रश्न विचारा, मी बोलीन सगळ्यांशी. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम. सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे प्रश्नोत्तराचं सेशन यावेळेस जरी करता आलं नसलं तरी आपण येणाऱ्या काळात सुनीलजींशी नक्कीच संपर्कामध्ये राहूयात आणि रावसाहेब कट्टा मार्फत आपण वेगवेगळ्या मोस्ट प्रोबॅबली अराजकीय चर्चांना आपण आयोजित करत असतो. तर सुनीलजींसारख्याच वेगवेगळ्या वक्त्यांना जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आमच्याशी जोडलेले राहा. आवडला असेल कार्यक्रम तर फॉलो करा आणि संपर्कात राहा. हीच सर्वांना